हार्ट अटॅक ठीक 1 महिना आधी देतो त्याच्या येण्याचे संकेत. ही 12 लक्षणे दिसल्यास वासावध. हृदयविकाराचा झटका हा त्या आजारांच्या श्रेणीत येतो जे मृत्यू ओढवणारे आजार असतात. हृदय योग्यरित्या कार्य न करणे ही परिस्थिती शरीरात घडणाऱ्या अनेक घटनांवर अवलंबून असते, जसे की रक्त गोठणे व रक्ताच्या गाठी होणे, रक्तातील साखर वाढणे इत्यादी. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर संपूर्ण एका प्रक्रियेतून जाते. अशा स्थितीत शरीरात अनेक लक्षणेही दिसतात. हार्ट अटॅकची लक्षणे. तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे ही माहीत असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, हृदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे, विसरभोळेपणा सुरू होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण होणे या सर्व गोष्टी म्हणजे हार्ट अटॅकची लक्षणे असू शकतात. ही दिसू लागल्यावर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. हार्ट अटॅकची कारणे. लक्षणे तर आपण पाहिली, पण हार्ट अटॅक नक्की कशामुळे येऊ शकतो जे जाणून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी, धूम्रपान, मद्यपान, हाय फॅट डाएट ही सर्व हार्ट अटॅकची कारणे ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही या सर्व कारणांकडे लक्ष दिले पाहिजे. शक्य तितके जास्त हेल्दी जगा, हेल्दी खा आणि तंदुरुस्त राहा. यामुळे तुम्हाला असलेला हार्ट अटॅकचा धोका खूप जास्त कमी होऊ शकतो आणि तुम्ही अधिक काळ निरोगी आयुष्य जगू शकाल. स्वतःचा कसा बचाव करावा? आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की स्वतःला हार्ट अटॅक पासून वाचवावे कसे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय सुरक्षित राखायचे असेल तर आहारावर लक्ष द्या. सध्या धकाधकीच्या काळात हेल्दी आहाराकडे लक्ष राहत नाही आणि हेच हार्ट अटॅकला आमंत्रण ठरू शकते. शिवाय तुम्हाला धूम्रपान आणि मद्यपानाची सवय असेल तर ही सवय सोडा. कोणत्याही प्रकारे धूम्रपान आणि मद्यपानाचे समर्थन करता येणार नाही. त्यामुळे निरोगी सवयी आत्मसात करा आणि स्वतःचा हार्ट अटॅक पासून बचाव करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.